नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मानवाने सुखी आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे. अरुण लोखंडे. तथागत गौतम बुद्ध यांनी जगातील संपूर्ण मानवजातीसाठी मानवतेची शिकवण देणारा बौद्ध धम्म दिला असून मानवाने सुखी आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अरुण लोखंडे यांनी नांदगाव तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय दलित पॅन्थरचे धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते पत्रकार श्यामकांत बळीराम नागिले यांच्या बौद्धनगर नंदगाव येथील रमाई निवासस्थानी बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया येथून आणलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अरुण लोखंडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विचारांची गरज असून बुद्धमूर्ती प्रतिष्ठापने बरोबरच तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या विचारांचे पदोपदी आचरण करणे महत्त्वाचे आहे. प्रारंभी नांदगावचे सरपंच शशिकांत नागिले, श्यामकांत नागिले आणि त्यांच्या सहचारिणी यांच्या शुभहस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्धवंदना घेऊन बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी S.K. गायकवाड आणि सदानंद कांबळे अचलेर यांनी धम्मसंस्कार विधी पार पाडला. या प्रसंगी नळदुर्ग नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते मारुती खारवे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे, DBN संस्थेचे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, अरविंद लोखंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते रामलिंग गायकवाड, बुद्ध मूर्तिदाता सतीश सुरवसे, विजय कांबळे, सचिन कोरे, सतीश काटे, सूरज गुड्डे, सागर चौगुले, दिगंबर वाघमारे, अमित लोंढे, अरविंद दबडे, नंदकुमार गायकवाड, यमाजी लोखंडे, राजू माने, विजय गायकवाड, विठ्ठल घोडके, युवराज जेठी थोर, वालचंद कांबळे, माननीय जिल्हा परिषद सदस्या रेखा गायकवाड, भिवा गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रिपाई आठवले पक्षाचे धाराशिव जिल्हा सचिव S.K. गायकवाड यांनी केले, तर आभार श्याम नागिले यांनी मानले. तुळजाई एक्सप्रेससाठी S.K. गायकवाड, नळदुर्ग.